का याला प्लास्टिक सर्जरी म्हणतात ते एक्सप्लेन कराल का? अजून सुद्धा पेशंट्स येतात आणि म्हणतात की प्लास्टिक सर्जरी म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये प्लास्टिक वापरणार का? हो. सो तसं नाहीये. कॉस्मेटिक, प्लास्टिक आम्हाला खूप गैरसमज आहेत मॅडम. नेमकं काय असतं? हा तर ते नक्की सांगाल का? तर प्लास्टिक सर्जरी हा एक खूप ब्रॉड टर्मिनॉलॉजी आहे. हो त्याच्यामध्ये बरेचसे सब स्पेशालिटीज असतात. हो एक म्हणजे ऑन्को रिकन्स्ट्रक्शन. हो. फास्टेस्ट वे टू रिड्यूस वेट हे कितपत खरंय? लायपोसक्शन इज नॉट अ वेट लॉस टेक्निक. विदाउट सर्जरी नोज जॉब. तर तो नेमका काय आहे? तो लिक्विड रायनोप्लास्टी म्हणून आहे. हा ते ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी आपण कुठल्या वयापासून करू शकतो? तर ॲज यंग ॲज 20 इयर्स. ओके. मी डॉक्टर पल्लवी प्रसाद तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते ब्रेन वाईज बीट डॉक्टर पल्लवी प्रसाद मध्ये. आजचा एक नवीन आणि एकदम विशेष एपिसोड आपण घेऊन आलेलो आहोत, ज्याची सगळ्यांना गरज आहे आणि सगळे सर्च भरपूर करतात, पण नेमकं कसं करायला पाहिजे, कोणाकडे करायला पाहिजे आणि त्या प्रोसिजर करायच्या की नाही करायच्या ह्या खूप शंका त्यांच्या मनात येतात. तर त्यांचं सगळ्यांचं निरसन आज आपण करणार आहे कॉस्मेटिक सर्जरी किंवा प्लास्टिक सर्जरी. तर नेमका फरक काय आहे आणि ती कोणती करायला पाहिजे आणि केव्हा करायला पाहिजे. आपल्याकडे स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर भाग्यश्री तळेरे. तर त्यांचं खूप खूप स्वागत करूया. नमस्कार मॅडम. तर आता मी जसं म्हटलं कॉस्मेटिक, प्लास्टिक आम्हाला खूप गैरसमज आहेत मॅडम की नेमकं काय असतं. तर ते नक्की सांगाल का? तर प्लास्टिक सर्जरी हा एक खूप ब्रॉड टर्मिनॉलॉजी आहे. हो त्याच्यामध्ये बरेचसे सब स्पेशालिटीज असतात. हो एक म्हणजे ऑन्को रिकन्स्ट्रक्शन, हो. म्हणजे कॅन्सर मध्ये झालेला जो भाग आहे ते काढल्यानंतरचं रिकन्स्ट्रक्शन, हो किंवा मग बर्न सर्जरी, किंवा मग हँड सर्जरीज म्हणजे हाताचे फ्रॅक्चर्स किंवा हाताचे डिफॉर्मिटीज करेक्शन करायचे सर्जरीज, आणि कॉस्मेटिक सर्जरी हा अनदर पार्ट आहे. करेक्ट करेक्ट. तर कॉमनली लोकांना असं वाटतं प्लास्टिक सर्जरी म्हणजे कॉस्मेटिक सर्जरी, कॉस्मेटिक पण सर्जरी प्लास्टिक सर्जरीमध्ये बऱ्याच हेड टू टो सर्जरीज होतात. आणि कॉस्मेटिक मध्ये फक्त दिसण्याशी रिलेटेड. कॉस्मेटिक सर्जरी किंवा एस्थेटिक सर्जरी ह्या सौंदर्यवर्धक सर्जरीज आहेत. ओके करेक्ट करेक्ट. तर आता प्लास्टिक हा शब्द वापरतात मॅडम, तर एवढा मला म्हणजे मला स्वतःला मी जेव्हापासून ऐकलं लहानपणापासून मला असं वाटतं डायरेक्ट प्लास्टिक वापरतात की काय. तर का याला प्लास्टिक सर्जरी म्हणतात ते एक्सप्लेन कराल का? अजून सुद्धा पेशंट्स येतात आणि म्हणतात की प्लास्टिक सर्जरी म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये प्लास्टिक वापरणार का? हो. सो तसं नाहीये. प्लास्टिक कोस हा शब्द जो आहे हा ग्रीक वर्ड आहे. त्याचा अर्थ आहे टू मोल्ड, म्हणजे कुठल्याही गोष्टीला आकार देणे. तर प्लास्टिक सर्जरी हा त्याच्यावरून डिराईव्ह केलेला हा टर्म आहे. करेक्ट करेक्ट. तो गैरसमज नक्की दूर झाला असेल की आपण डायरेक्टली प्लास्टिक नाही वापरत, आपल्या बादलीचं किंवा बाटलीचं काढून त्याला त्या मोल्डला प्लास्टिक म्हणतात. तर आता कोणते कोणते प्रकार आपण की जनरली तुम्ही ज्या सर्जरी करतात तर त्या कुठल्या कुठल्या असतात त्या सांगाल का? तर ट्रॉमा सर्जरीज मध्ये म्हणजे हाताचे फ्रॅक्चर्स झाले, फेसचे फ्रॅक्चर्स झाले, किंवा पायाचे स्किन गेलेली आहे ऍक्सिडेंट मध्ये, ह्या ट्रॉमा सर्जरीज मध्ये येतात. ह्या रुटीनली केल्या जातात. किंवा मग कॉस्मेटिक सर्जरीज जे एस्थेटिक सर्जरीज आहेत, जसं की नाकाची सर्जरी, ब्रेस्टची सर्जरी, टमीटक सर्जरी, लायपोसक्शन. या नॉर्मली आपण तर आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. तर पहिले जे सगळ्यात जास्त प्रचलित आहे त्यांनी ऑलमोस्ट बरेच लोक ते करतात, ती आहे नोज सर्जरी. तर त्याचे प्रकार आणि तज्ञांकडून केलेली प्लास्टिक सर्जरी किंवा आपण जे पण नोज करेक्शन म्हणतो ते, आणि त्याचे प्रकार कुठले कुठले अवेलेबल आहे ते सांगाल का? तर नोज जॉब म्हणजे रायनोप्लास्टी ही नाकाची सर्जरी. ही एक सर्जिकल प्रोसिजर आहे, ज्याच्यामध्ये आपण नाक जर वाकडं असेल किंवा चपट असेल किंवा मग आतल्या सेप्टममुळे श्वास घ्यायला त्रास होत असेल, या सगळ्यांचं करेक्शन करू शकतो. आणि बऱ्याचदा कसं असतं की त्याचा त्यांना काहीतरी प्रॉब्लेम पण असतो, म्हणजे तेव्हा पण करतात ना ती सर्जरी, की नुसतंच फक्त कॉस्मेटिक यूज नाही होत, त्याच्याने तुमचे सायनस प्रॉब्लेम पण कमी होतात असं आपण म्हणतो रायनोप्लास्टी. तर मी ऐकलंय रायनोप्लास्टी सारखा नोज जॉब मध्ये आजकाल एक नवीन आलेलं आहे की ज्याचे मला खूप रील येतात. तर ते काय आहे नेमकं? की त्याला ते म्हणतात की विदाउट सर्जरी नोज जॉब. तर तो नेमका काय? लिक्विड रायनोप्लास्टी म्हणून आहे, ज्याच्यामध्ये लिक्विड जे की फिलर्स असतात, आपल्या हायलोरेनिक ऍसिडचे फिलर्स असतात, त्याच्याने मायनर डिफॉर्मिटीज आपण नाकाच्या करेक्ट करू शकतो. जसं की माइल्ड जर हम्प आहे
तर त्या हम्पचं करेक्शन इथे फिलर टाकून केलं जाऊ शकतं. करेक्ट. त्याला थोडंसं स्ट्रेट लुक देऊ शकतो Correct, किंवा मग correct. टिप मध्ये काही चेंजेस हवे असतील हो. तर ते त्याच्याने करू शकतो. Correct. पण जर मेजर स्ट्रक्चरल बोनी चेंजेस हा. किंवा आतल्या पडद्याची सर्जरी करायची असेल किंवा हा. आतल्या पडद्यामुळे प्रॉब्लेम होत असतील हा. तर ते लिक्विड रायनोप्लास्टी इज नॉट द सोल्युशन. करेक्ट करेक्ट. आणि इट्स नॉट इट्स नॉट परमनंट, राईट? हा. म्हणजे तर हे- त्याला परत रिफिल करावं लागत असेल. Yes. तर हे जे फिलर्स असतात हे अराउंड 1 to 1.5 years राहू शकतात. येस. अदरवाईज जास्त वेळ नाही. ते टेम्पररी सोल्युशन आहे आणि बोनशी रिलेटेड जे असतं ते परमनंट असतं. तर आता जॉ साठी पण बरेच लोक कॉस्मेटिक सर्जरी करतात की त्यांना ती जॉ लाईन अगदी शार्प पाहिजे असते आणि आजकाल खूप प्रचलित पण आहे. तर ती आपण कशी करतो आणि कोणाला रेकमेंड करतो? तर बरेचसे पुरुषांना ऋतिक रोशन सारखा स्क्वेरिश जॉ हवा असतो. तर त्याच्यासाठी नॉन सर्जिकल ऑप्शन्स आहेत, सर्जिकल ऑप्शन्स आहेत. तर नॉन सर्जिकल ऑप्शन्स मध्ये फिलर्स करू शकतात किंवा सर्जिकल ऑप्शन जर त्यांना मान्य असेल तर इम्प्लांट्स आपण टाकू शकतो आतमध्ये. देन दॅट इज अ सर्जिकल प्रोसिजर. आता आपण हे फेसशी रिलेटेड 2 सर्जरींबद्दल बोललो, तर अजून कुठल्या कुठल्या असतात? आता मी ऐकलंय डिम्पल पण क्रिएट करता येतात. येस. तर आलिया भट, दीपिका पादुकोण यांचे फोटोज घेऊन येतात पेशंट्स आणि म्हणतात आम्हाला एका साईडला डिम्पल पाहिजे किंवा दोन्ही साईडला डिम्पल पाहिजे. तर त्याला डिम्पल प्लास्टी सर्जरी असं म्हणतात. ही एक मायनर सर्जिकल प्रोसिजर आहे. 1 तासाची प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये आपण लोकली अॅनेस्थेटिक एजंट इंजेक्ट करून आतून टाके घेतले जातात. आता आपण ह्या ज्या सर्जरी बोलतोय कॉस्मेटिकच्या, त्याचे काही साईड इफेक्ट असतात का? आणि त्या कितपत म्हणजे कोणाकोणाला रेकमेंड करतो आणि कोणाला नाही करत? तर पहिली गोष्ट तर जेव्हा तुम्ही एका प्लास्टिक सर्जनकडे जातात तर त्यांचे क्रिडेन्शियल्स तुम्हाला चेक केले पाहिजे. करेक्ट करेक्ट. In India, you have to check whether that surgeon has either a degree of MCH or DNB. करेक्ट. दुसरी गोष्ट म्हणजे त्या सर्जनने ह्या प्रकारच्या आधी किती सर्जरीज केलेल्या आहेत. करेक्ट. आणि त्याचा आउटकम कसा आहे. करेक्ट. हे तुम्ही नक्की चेक करायला पाहिजे. ते ऑथेंटिक आहे की नाही, त्यांच्याकडे या 2 डिग्री आहे की नाही, त्यांनी ते किती सर्जरी केलेल्या आहेत सक्सेसफुल, हे बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ह्याच्याने तुमचे साईड इफेक्ट टळतात, कॉम्प्लिकेशन्स टळतात आणि तुम्ही व्यवस्थित ती प्रोसिजर पार पाडू शकता. अजून एक प्रचलित आहे खूप, जसं नोज जॉब जेवढा प्रचलित आहे तेवढा, की मॉमी ट्रान्सफॉर्मेशन किंवा मेकओव्हर आपण त्याला म्हणतो की मॉमी ट्रान्सफॉर्मेशन. त्याचं वाटलंच नाही पाहिजे की ही मॉमी होती. त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या प्रोसिजर आपण रेकमेंड करतो? जेव्हा एक स्त्री प्रेग्नन्सी थ्रू जाते त्याच्यानंतर तिच्या बॉडीमध्ये बरेचसे चेंजेस होतात. जे ॲब्डोमेनचे मसल्स असतात, रेक्टस ॲब्डोमिनिस, ते स्प्रेड होतात. त्यांच्यामध्ये वीकनेस तयार होतो. दुसरी गोष्ट म्हणजे पोटाच्या खाली थोडीशी लूज स्किन असते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ब्रेस्ट मध्ये बरेचसे चेंजेस होतात ब्रेस्ट फिडिंग नंतर. ब्रेस्टचा शेप डिस्टॉर्ट होतो, व्हॉल्यूम चेंज होतो आणि ते बऱ्याच लोकांना नकोसं वाटतं. तर ह्या सगळ्या सर्जरीजला एक मॉमी मेकओव्हर म्हणून असं आपण म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये मेनली 2 सर्जरीज येतात. पहिली म्हणजे टमी टक आणि दुसरी म्हणजे ब्रेस्ट सर्जरी. तर आता समजा टमी टक करायचंय तर त्याचे कशी प्रोसिजर आहे आणि किती दिवसात रिकव्हर होते आणि त्याचे फायदे काय? तर टमी टक ही एक जनरल अॅनेस्थेशिया मध्ये केलेली प्रोसिजर असते. तर त्याच्यामध्ये तुम्हाला भुकेल्या पोटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागतं. ही प्रोसिजर अराउंड 3 to 4 hours ची सर्जिकल प्रोसिजर आहे. त्याच्यानंतर 1 or 2 days स्टे, डिपेंड्स की तुम्ही कसे कम्फर्टेबल आहात. येस. आणि मग त्याच्यानंतर यू कॅन स्टार्ट रिझ्युमिंग युअर नॉर्मल ऍक्टिव्हिटीज. तर कधी रेकमेंड करतो आपण ही सर्जरी? तर तुमचं ब्रेस्ट फिडिंग वीन ऑफ झाल्यानंतर म्हणजे अराउंड 6 to 8 months आफ्टर युअर डिलिव्हरी तुम्ही टमीटक सर्जरी ही कन्सिडर करू शकता. आणि डेफिनेटली यू हॅव टू मेक शुअर की तुम्ही मेंटली पण प्रिपेअर्ड आहे आणि फॅमिलीचा पण सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दिस. सर तुमचा सिटिंग जॉब असेल, डेस्क जॉब असेल तर तुम्ही 7 to 10 days मध्ये यू कॅन रिझ्यूम बॅक. ओके. आणि बाकी काही असं धावपळीचं काम असेल तर ते 21 दिवसानंतर, साधारण 4 ते 6 आठवड्यानंतर तुम्ही करू शकता. आता आपण हे कॉस्मेटिक बेनिफिट बद्दल बोललो की कसं चांगलं दिसायला तुमचं पोट पूर्ववत, तुमचं टमी परत आधी सारखं दिसू शकतं किंवा अजून छान दिसू शकतं सर्जरीमुळे.
पण त्याचे मेडिकल बेनिफिट्स पण असतात, तर ते काय असतात ते सांगा. येस. तर जेव्हा आपण टमी टक करतो, ज्याला अब्डॉमिनोप्लास्टी असं म्हणतात, हो. त्याच्यामध्ये जे रेक्टस मसल वीक झालेले असतात हा. त्यांना टायटन केलं जातं. हा. तर त्याच्यामुळे तुमची कोर स्ट्रेंथ तर इम्प्रूव्ह होतेच, हा. अजून फ्युचरमध्ये जर त्या वीक मसल्स मधून हर्निया निर्माण होणार असेल हा. तर त्याचे चान्सेस कमी कमी होतात. होतात. Yes. करेक्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोश्चर तुमचं इम्प्रूव्ह होतं आणि त्याच्यामुळे लोअर बॅक पेनला बेनिफिट होतो. हा. म्हणजे जो लोअर बॅक पेन तुमचा होऊ शकतो ओव्हरवेटमुळे किंवा आफ्टर डिलिव्हरी, तो पण तुम्ही तो रिकव्हर करू येस शकता येस त्याच्यामध्ये आणि येस. सेव्ह करू शकता. आणि अर्थातच दिसायला छान वाटल्यावर कॉन्फिडन्स वाढतो, तर ते कॉन्फिडन्सचे फायदे तर भरपूर आहे आपल्याला माहितीच. आता जसं आपण टमी टकर बद्दल बोललो, तसं ब्रेस्टची रिलेटेड आपण कुठल्या कुठल्या सर्जरी करतो? हा, तर ब्रेस्टमध्ये मेजरली ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी, ब्रेस्ट ऑगमेंटेशन सर्जरी ज्याला आपण हो. म्हणतो, हो. ज्याच्यामध्ये सिलिकॉन किंवा सलाईनचे इम्प्लांट्स हे ब्रेस्टमध्ये Majorly. टाकले हा. जातात हो. ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी. हो. आणि दुसरं म्हणजे ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी, हा. ज्याला रिडक्शन मॅमोप्लास्टी ज्याला म्हणतात. हो. तर त्याच्यामध्ये जर खूप मोठे ब्रेस्ट असतील तर त्याने होणाऱ्या त्रासासाठी आपण ब्रेस्ट रिडक्शन ही सर्जरी करतो. हो. ते ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी आपण कुठल्या वयापासून करू शकतो? हा, तर ॲज यंग एज 20 इयर्स पण. ओके. येस. बेसिकली खूप लार्ज ब्रेस्ट जेव्हा असते त्याच्यामुळे पेशंटला फार नेक पेन, शोल्डर पेन, अप्पर बॅक पेन होतो. करेक्ट. ब्राचे स्ट्रॅप्स शोल्डरमध्ये डिग इन करत असतात हो. किंवा मग ब्रेस्टच्या खालच्या बाजूला स्वेटमुळे रिपीटेड इन्फेक्शन व्हायचे चान्सेस असतात. करेक्ट. तर ह्या सगळ्या त्रासांसाठी आपण ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी करतो. हो. आणि आता ते यंग एज म्हणजे आपण नॉन मॅरिडला पण करू शकतो. येस. तर त्याच्या पुढे जाऊन त्यांना काही त्रास नाही होत? हा, तर एक व्हेरी कॉमनली आस्क्ड क्वेश्चन इज की ह्याच्याने फ्युचरमध्ये ब्रेस्ट फीडिंगला त्रास होऊ हो. शकतो का? करेक्ट. किंवा प्रेग्नेन्सी मध्ये काही? हा, तर ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीमध्ये आपण एक्सेस ग्लॅन्ड काढतो, हो. फॅट काढतो आणि एक्सेस स्किन काढतो. हो. तर हा एक कॉमनली आस्क्ड क्वेश्चन आहे की ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी नंतर ब्रेस्ट फीडिंग पॉसिबल आहे का? हो. तर हो, हो. पॉसिबल आहे. त्याला काही त्याच्यात अडथळा येत नाही, त्याच्यामुळे यंग मुली पण करू शकतात कारण त्याचे बाकीचे बेनिफिट जास्त आहेत. Yes. तर आता इम्प्लांट्स आपण जेव्हा साईज वाढवण्यासाठी करतो, तर ते इम्प्लांट्स आपण कोणाकोणाला रेकमेंड करतो आणि त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? तर आजकाल जे आपले मेडिकल ग्रेड सिलिकॉन इम्प्लांट्स आहेत, हो. दे आर व्हेरी ड्युरेबल हा. आणि ॲज सच काही साईड इफेक्ट्स त्याचे नाही आहेत. हो. हा, तर हुएवर इज अनहॅपी विथ देअर ब्रेस्ट साईज, करेक्ट. दे कॅन गो फॉर दिस सर्जरी. ओके. पण एक्सपेक्टेशन्स पण रिअलिस्टिक असले पाहिजे. हो. म्हणजे पेशंट सिलेक्शन, हा. ब्रेस्ट इम्प्लांटचा व्हॉल्यूम किती सिलेक्ट करायचा हा. हे पेशंटच्या चेस्टच्या फ्रेमवरनं डिसाईड केलं जातं. हा, की ते तुमच्या बॉडीला सूट झाले सूट पाहिजे, झालं पाहिजे. त्याच्यामुळे बॅकएक नाही झाला पाहिजे, हे असं सगळं बघूनच त्यांचं करायला लागतं. आता मध्ये रिमूव्ह पण करतात लोक, तर त्याची कारण काय रिमूव्ह करायची? तर रिसेंटली शर्लिन चोप्रा ने ब्रेस्ट इम्प्लांट्स हो, आपले हो. रिमूव्ह केले होते. त्यांचे जे ब्रेस्ट इम्प्लांट्स होते ते वर व्हेरी लार्ज. हो. तर त्याच्यामुळे त्यांना हे बॅक पेन, नेक पेन हे सगळे प्रॉब्लेम्स येत होते. करेक्ट. म्हणून शी डिसाइडेड की नाही, आता नाही आपल्याला करायला पाहिजे. या एवढ्या साईजचं ब्रेस्ट इम्प्लांट नकोय. हा, म्हणून हे रिअलिस्टिकली त्यांना माहिती Yes. पाहिजे की किती हाईट बॉडीला, किती कुठल्या साईजचे Yes. ब्रेस्ट इम्प्लांट करायला पाहिजे. तर आता आपण ह्या सर्जरीज बद्दल बोलतोय, फेसच्या झाल्या, मॉमी ट्रान्सफॉर्मेशन झालं, तर हे कितपत खर्चिक असतात सर्जरीज, किंवा आपण कसं त्यांना खर्चाच्या रेशोमध्ये कसं मोजू शकतो? असा गैरसमज आहे की प्लास्टिक सर्जरी, कॉस्मेटिक सर्जरी इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. हो. इट इज नॉट. ओके. हा, इट इज ॲट पार विथ दी अदर सर्जरीज. करेक्ट. हा, फक्त पेशंटला असं वाटतं की कदाचित बिकॉज दिस सर्जरी इज नॉट व्हेरी 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 नेसेसरी, तर याच्यावरती खर्च करावा का? हा, करेक्ट. तो पॉइंट तेवढाच असतो. बट इफ तुमचा कॉन्फिडन्स वाढणार असेल, तुम्हाला त्याच्याने नक्कीच काहीतरी फायदा होणार असेल आयुष्यात, तर नक्की तुम्ही ट्राय करायला. आता अजून एक आहे की सर्जरी सोडून लायपोसेक्शन, अजून एक जो प्रकार आहे लायपोसेक्शन, जो खूप प्रचलित आहे, की ज्याच्यात असं वाटतं की मिनिमल सर्जरी किंवा मिनिमल स्कार वगैरे अशी असतात आणि फास्टेस्ट वे टू रिड्यूस वेट, हे कितपत खरं आहे? लायपोसक्शन इज नॉट अ वेट लॉस प्रोसिजर. करेक्ट. ठीक आहे, इट इज अ बॉडी कंटुरिंग प्रोसिजर. आपल्या शरीरामध्ये जन्मापासून तर शेवटपर्यंत
नंबर ऑफ फॅट सेल्स हा. हे फिक्स्ड असतात. करेक्ट. तर सपोज आपल्या ऍब्डोमेन मध्ये 100 फॅट सेल्स आहेत, तर लायपोसक्शनने आपण साधारण 70 to 75 सेल्स आपण काढतो. हो. तर ते फॅट सेल्स परमनंटली रिमूव्ह झाले. हा. मग आता रिझल्ट तुमचे परमनंट आहेत, हा. पण यू हॅव टू मेंटेन दोज रिझल्ट. हा. मेंटेनन्स म्हणजे काय? हेल्दी लाईफस्टाईल, Correct. हेल्दी डाएट, हा. एक्सरसाइजेस, हे तुम्हाला मेंटेनन्स साठी गरजेचे आहे. गरजेचंच आहे. आणि आता समजा की एखादाच पार्टला तुम्हाला कुठेतरी फॅट जास्तीच आहे, तर ते आपण लायपोसेक्शननी काढू Yes. शकतो. आणि हे लायपोसेक्शन साठी कशी प्रोसिजर आहे? म्हणजे की त्याला एक्सरसाइज आपल्याला आधी करावी लागते, मग केल्यानंतर काय काय करावं लागतं, आणि लायपोसेक्शन केल्यानंतर ती स्किन जी लूज पडते त्याला पण आपल्याला काही करावं लागतं का? हा, तर बेसिकली आम्ही आधी बघतो की कितपत लूज स्किन आहे. हो. जर लूज स्किन आहे तर ओनली लायपोसक्शन इज नॉट गोइंग टू बेनिफिट यू. करेक्ट. आपल्याला ऍड ऑन त्याच्यामध्ये प्रोसिजर्स हे करावे लागतात. कॉस्मेटिक. येस. Yes. म्हणजे ते एक्सेस स्किन रिमूव्हल किंवा मग आतलं मसल्सचं टायटनिंग, हो. हे सगळे आपल्याला ऍड ऑन्स त्याच्यासाठी करावे त्याच्यासाठी लागतात. करावे अदरवाईज डिझायरेबल रिझल्ट हा नाही येणार. हा हा. आता लायपोसेक्शन केलं तर त्याच्या रिकव्हरी कशा कशा होतात आणि किती दिवसात होतात? कारण तो पण गैरसमज आहे की आज मी लायपोसेक्शन केलं, 8 दिवसात मी एकदम पूर्ववत होऊन जाईल असं वाटतं. लायपोसक्शन मध्ये किती बॉडी पार्ट्स केले जात आहेत आणि हो. किती फॅट केलं जात, Correct. किती फॅट रिमूव्ह केलं हो, जात आहे, हो. दॅट विल डिसाइड तुमचा रिकव्हरी पिरियड कसा असणार आहे. हा. आपण पोस्ट ऑफ डे 2 ला पेशंटला बोलवतो आणि मग नंतर पोस्ट ऑफ डे 8 किंवा 10 ला फॉलोअप असतो. येस. आता अजून बरेच पार्लर्स आहे किंवा सलॉन्स आहे की ते म्हणतात आम्ही वेट लॉस करतो, ते वेगळे वेगळे मशीन्स वापरतात आणि म्हणतात की आम्ही इंच लॉस करतो. तर ते कितपत बेनिफिशियल आहे? ऍज अ कॉस्मेटिक सर्जन तुम्ही ते रेकमेंड करता का, आणि त्याचा खरंच बेनिफिट असतो का? तर आजकाल फुल स्कल्प्टिंग, हा. क्रायोलायपोलायसिस पण बऱ्यापैकी ट्रेंड मध्ये आहे. हो. तर याच्यामध्ये त्या मशीनने तुमचे तेवढे फॅट सेल्स, त्या पर्टिक्युलर झोन मधले फॅट सेल्स हे फ्रीज केले जातात. हा. आणि मग हळूहळू ती बॉडी ते फॅट सेल्स तुमचे एलिमिनेट करते. हा. हा. तर हा, डेफिनेटली बेनिफिट आहे. ते मशीनला प्रोब असतं आणि तो समजा पर्टिक्युलर बॉडी पार्टला आहे ते त्याच्यावरती हे करून हा. मग तिथले फॅट सेल्स तो फ्रीज करतो आणि हळूहळू बॉडी ती एलिमिनेट करते ते फॅट सेल्स. ओके ओके. हा. आता अजून एक मोठं की सगळ्यांना गोरं व्हायचंय आपल्याकडे, हा, किंवा आहे ती स्किन अजून चमकवायची आहे, तर त्याच्यासाठी आता गेले 4-5 वर्ष झाले आपण बघतोय आयव्ही ड्रिप्स खूप प्रचलित झाल्यात आणि आजकाल तर आपण बघतोय लग्नांमध्ये त्याचे बूथ लागतात. ती सगळ्या आयव्ही लावून बसलेत फ्रेशनेस साठी किंवा त्या ग्लो साठी. तर त्याबद्दल थोडक्यात तुमचं काय मत आहे ते सांगाल? हे जे आयव्ही ड्रिप्स आहेत, हा, हे बेसिकली अँटीऑक्सिडंट ड्रिप्स असतात. ग्लुटाथिऑन इज अन अँटीऑक्सिडंट एजंट. हो. हा, त्याचं करेक्ट डोसेज ची एक सेफ अप्पर लिमिट आहे. हा, तर बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याचशा किट्स मध्ये ती सेफ अप्पर लिमिटच्या 3 पट 4 पट सुद्धा दिले जात आहे. अरे बापरे. कारण त्यांना ते नॉलेजच नाहीये की ते किती घ्यायला पाहिजे. त्यांना फक्त माहिती की ह्या आयव्ही ड्रिपनी ग्लो येतो आणि फेअर नाही होत स्किन, फक्त ग्लो येतो. लोकांना तो पण गैरसमज आहे की फेअर होते त्याच्याने, असं खूप ड्रास्टिक फरक पडतो असा त्यांना तो गैरसमज आहे. तर ह्याचा डोस जर माहिती नसला आणि एक्सेस दिला गेला तर काय होतं? डेफिनेटली साईड इफेक्ट्स तर आहेत. हा. आता ती एक मध्ये एक हिरोईन हे झाली, एक्सपायर झाली, तर त्यांनी तो रिसर्च केला की तिने उपास होता त्या दिवशी, तिने फक्त ही ड्रिप लावलेली होती. तर तो साइड इफेक्ट ह्याचा असू शकतो का ड्रिपचा? असू शकतो. म्हणजे असले साइड इफेक्ट पण होऊ शकतात. त्याच्यामुळे तुमच्या बॉडीला, तुमच्या वेटला, तुमच्या स्किनला किती डोस पाहिजे हे तज्ञच सांगू शकतात. सो तो तज्ञांकडूनच घ्यायला पाहिजे, एक्सेस नाही घ्यायला पाहिजे. आणि आयव्ही ड्रिप घेताना आणि आयव्ही ड्रिप नंतर तुमचं हार्ट रेट आणि बीपी हे मॉनिटर केलं गेलं पाहिजे. आधी पण आणि नंतर पण. त्यामुळे जर सलॉन्स किंवा स्पा सेंटर्स किंवा वेडिंग किंवा नॉन मेडिको म्हणू आपण, की ज्यांना नॉलेज नाहीये, जे नॉन मेडिको आहेत आणि त्यांनी त्याचं स्पेशल ट्रेनिंग घेतलेलं नाहीये, अशा सेंटर्सला नाही करायला पाहिजे, कारण ते धोकादायक असू शकतं. आणि जर त्याची ॲलर्जिक रिॲक्शन झाली, या ड्रगची जर ॲलर्जिक रिॲक्शन झाली, तर आसपास त्याचे इक्विपमेंट्स पाहिजे, तसे मेडिसिन्स पाहिजे की त्या ॲलर्जिक रिॲक्शनला डील करता यायला पाहिजे. त्यांना ती एमर्जन्सी हँडल करायच्या सगळ्या सिच्युएशन तिथे पाहिजे.
हा खूप महत्वाचा पॉईंट आहे जो आपण त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. आता अजून एक प्रचलित जे आहे की फेस लिफ्ट करतात सगळे, तर त्या सर्जरी बद्दल थोडक्यात सांगाल का कशी करतो आपण? तर माणसाचं जसं जसं वय वाढतं हा. तशी स्किन लूज पडते. हो, आतला स्मासचा जो लेअर असतो, हो. स्मास इज सुपरफिशियल मस्क्युलोपिन्युरोटिक सिस्टम, हो. आणि आतले फॅट पॅड्स हा. हे सगळे लूज पडतात, हा. सॅग होतात. हा. तर जे क्लासिकल सर्जिकल फेसलिफ्ट आहे त्याच्यामध्ये कानाच्या पुढून एक कट घेतला जातो हा. आणि ह्या सगळ्या लूज झालेल्या गोष्टींना अपवर्ड डिरेक्शन मध्ये टायटन केलं जातं. हा. सो दॅट इज द लिफ्ट इफेक्ट, द फेस लिफ्ट इफेक्ट. आणि बऱ्यापैकी आजकाल सगळ्या बॉलिवूडच्या हिरोईननी केलाय असं वाटतं त्यांच्याकडे बघून, कारण त्यांनी बोटॉक्स केलेला दिसत नाही, फिलर केलेला दिसत नाही, पण त्या अचानक शार्प झालेल्या दिसतात. तर त्याचं रिझन हे फेसलिफ्ट सर्जरी. तर ही फेसलिफ्ट सर्जरी आपल्याकडे होते का आणि त्याला कोणाला रेकमेंड करतो? येस, तर रुटीनली केलेली प्रोसिजर आहे ही. हो, हो. तर ती हुएवर इज अनहॅपी विथ द सॅगिनेस ऑफ द स्किन किंवा नेक, तर त्यांना आपण रेकमेंड करू शकतो ही सर्जरी. आणि ही आता जसं की अँटी एजिंग म्हणून वापरू शकतो का? अबाव 45 चे लोक पण करू शकता का? आणि ते किती दिवस टिकते, म्हणजे ते सर्जरीला पण काही एक्सपायरी आहे का? लेट 30s मध्ये सुद्धा केली जाते. अच्छा, अरे वा, अरे वा. येस. तर केव्हाही करू शकतो म्हणजे हे, आणि कोणीही करू शकतं. आणि त्याला म्हणजे काही असा एज हे आहे का की किती वर्ष त्याचा इफेक्ट दिसतो? इफेक्ट खूप लॉंग टर्म असतो ह्याचा. हो. बिकॉज ऑब्व्हियसली तुमचे ते सगळे एलिमेंट्स लिफ्ट झालेले हो, आहेत. हो. तो इफेक्ट कितपत राहील हे टेक्निक वरती पण डिपेंड करतं आणि एक्सपर्टीज वरती पण डिपेंड. करेक्ट. कुठल्या एक्सपर्टीजनी केलेलं आहे आणि त्यांना कोमॉर्बिडिटीज आजार काही आहे का, त्यांच्या मसलची स्ट्रेंथ कशी आहे, त्या मेंटेन कसे करतात त्याच्यावरती. अदरवाईज हे लॉंग लास्टिंग, व्हेरी लॉंग लास्टिंग, व्हेरी लॉंग लास्टिंग. आता आपण जसं बोललो आता सुरुवातीपासून की अगदी रायनोप्लास्टी पासून तर टमी टक्कर पर्यंत, लायपोसेक्शन पर्यंत या सगळ्या कॉस्मेटिक गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टी आपण का करतो की ज्यांनी आपला कॉन्फिडन्स वाढतो, आणि ते स्वतःसाठी आहे, लोकांनी छान म्हणावं म्हणून नाहीये, स्वतःसाठी आहे की ज्याने आपला कॉन्फिडन्स पण वाढतो, आणि कॉन्फिडन्स वाढल्यामुळे आपल्या कामाचा व्याप तर आपण व्यवस्थित हँडलच करू शकतो, स्ट्रेस पण हँडल करतो. तर तुम्हाला असे काही अनुभव आहे का की ज्याच्यामुळे कॉन्फिडन्समुळे खूप खुश झाले, किंवा याचा इमोशनल काही तुम्हाला अनुभव आलाय का? तर यंग मेल्स मध्ये जे समजा हॉस्टेलवरती राहणारे मुलं असतात, त्यांना गायनेकोमेस्टिया जर असेल तर त्यांना हॉस्टेलवरती शर्ट काढल्यावर किंवा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करताना फार चिडवलं जातं. हो, हो. तर त्याच्यामुळे ते फार डिस्टर्ब होतात. त्यांचं सेल्फ इस्टीम एवढं डाऊन होऊन जातं की लाईफ मध्ये पुढे जाऊन त्यांना जे फेस करायचे, जे इश्यूज फेस करायचे आहेत, जे चॅलेंजेस फेस करायचे आहेत, त्याच्यामध्ये ते कुठेतरी कमी पडतात. करेक्ट. आणि ती जी भीती कंटिन्युअस की मला आता मी शर्ट काढलं की लोक काय म्हणतील, तो एक न्यूनगंड जो निर्माण होतो तो त्यांना खूप त्रास देतो. तर गायनेकोमॅस्टी आपण सहज हे करून त्यांना कॉन्फिडन्स देऊ शकतो. अजून अशी एखाद्या मुलीची सर्जरी की तिला त्याचा खूप बेनिफिट झाला आणि ती कॉन्फिडंट तिचा वाढला, असं काही? तर समजा कॉलेज गोईंग मुलगी आहे, तिची फार फ्लॅट चेस्ट आहे, तर तिला टीज केलं जातं. आपल्याकडे तर खूप सर्रास केलं जातं. येस. तर मग शी शुड नो की तिच्यासाठी ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी किंवा ब्रेस्ट ऑगमेंटेशन सर्जरी हे किती तिच्या लाईफ मध्ये चेंज आणणार आहे. करेक्ट. तो तिचा कॉन्फिडन्स वाढतो, आणि हे जे टीजिंग आहे त्याच्यामुळे जो तिला ट्रॉमा झालेला असतो तो ती रिकव्हर करू शकते. ज्या तुम्ही सांगाल ऍज अ कॉस्मेटिक अँड प्लास्टिक सर्जन आमच्या ऑडियन्सला. ओके. कुठलीही प्लास्टिक सर्जरी, कॉस्मेटिक सर्जरी करण्याच्या आधी यू शुड नो दिस 3 थिंग्स. येस. फर्स्ट, नो युअर सर्जन. करेक्ट. Credentials of your surgeon. Check the credentials of your surgeon. Correct. Second, have realistic expectations. Correct. आणि थर्ड, मेंटेनन्स ऑफ हेल्दी लाईफस्टाईल इज इम्पॉर्टंट. की काही की आता मी सर्जरी केली आणि आता मी काही करू शकतो असं नाहीये. तुम्हाला त्याला मेंटेनन्स हा करायलाच पाहिजे, आणि चांगलं काहीतरी करायचं असेल तर थोडीशी मेहनत तर नक्कीच घ्यायला पाहिजे. तर खूप छान सांगितलं तुम्ही आज हे की रायनोप्लास्टी पासून, टमी टक्कर पासून, लायपोसक्शन पासून की किती बेनिफिट्स आहेत आणि किती ऑथेंटिक पद्धतीने आपण ते करू शकतो. तर ज्यांना करायचंय त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा. या विषयाशी रिलेटेड तुम्हाला अजून काही क्वेरीज असतील तर आम्हाला नक्की विचारा कमेंटमध्ये, आम्ही त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मॅडमचा ॲड्रेस, फोन नंबर आणि ते वेबसाईट आम्ही दिलेली आहे, ती नक्की चेक करा.
सो थँक्यू सो मच मॅडम, खूप छान माहिती साध्या शब्दात तुम्ही दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.